नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मयुप्र समाजाचे श्री स्वामी षटकोपचार्यजी महाराज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय साईखेडा मराठी विभागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला वर्ग आहे TYBA स्पेशल 3. विषयाचं नाव आहे साहित्य विचार. मी प्राध्यापक महेश बनकर सर. आज मी तुम्हाला प्रकरण क्रमांक 2 त्याचं नाव आहे साहित्याचे प्रयोजने. पाठीमागच्या तासापर्यंत आपण प्रकरण नंबर 1 जे आहे ते सर्व संदर्भामध्ये सगळी माहिती देऊन तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. विविध घटकांची आपण चर्चा केलेली आहे आणि त्याच्याबद्दल सर्व महत्त्वाची माहिती आणि नोट संदर्भात काही जे भाग आहे ते मी तुम्हाला सांगितले. ह्या तासाला आपण साहित्याची प्रयोजने याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम साहित्याचे प्रयोजने बघताना प्रयोजन म्हणजे काय या भागाकडे आपल्याला वळावं लागेल. प्रयोजन याचा अर्थ आपण समजून घेतला की मग आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल आणि साहित्याबद्दल आपण प्रयोजन कशा प्रकारे वापरतो किंवा त्याचा विचार कसा करतो हे आपल्याला कळणार आहे. बघा, तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे प्रयोजन म्हणजे कोणतीही गोष्ट करण्यामागील हेतू, उद्देश किंवा मानस. म्हणजे आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की प्रयोजन म्हणजे काय, की आपण कुठलीही गोष्ट का करतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही जर आता कॉलेजला येत असाल, ठीक आहे, आता कोरोना काळ चालू आहे, कॉलेज बंद आहे म्हणून ठीक आहे, पण मग आता सध्या तुम्ही कुठल्या पण समजा अभ्यासाच्या दृष्टीने येत असाल. काही जण समजा काहींना डिग्री मिळवायची आहे, काहींना स्पर्धा परीक्षा करायची आहे, ठीक आहे, तर आपला काहीतरी हेतू असतो शिकण्यामागे किंवा उद्देश असतो. आपल्याकडे कोणीतरी पाहुणे आले किंवा आपण जर कुठंतरी एखाद्या व्यक्तीकडे गेलो तर आपण विनाकारण जात नाही. आपला काहीतरी हेतू असतो, उद्देश असतो. मानस म्हणजे काय, तर मनामध्ये काहीतरी आपण ठरवून ठेवलेलं असतं त्या गोष्टीबद्दल. याला प्रयोजन असं म्हणतात. मग आता साहित्याच्या दृष्टीने जर आपल्याला प्रयोजनाचा विचार करायचा असेल तर मग आता आपल्याला 2 महत्त्वाचे मुद्दे समजून घ्यावे लागतील. एक म्हणजे साहित्याच्या अंगाने विचार करताना लेखक साहित्य का लिहितो आणि वाचक साहित्य का वाचतो. म्हणजे लेखकाचा लिहिण्यामागचं प्रयोजन काय आणि वाचकाचं ते साहित्य किंवा एखादी कलाकृती, पुस्तक, कविता, कादंबरी वाचण्याचा हेतू काय, म्हणजे प्रयोजन काय, याच्यानुसार आपल्याला तो विचार करावा लागेल. मग या अनुषंगाने लेखकाचे साहित्य लिहिण्यामागचे प्रयोजन आणि वाचकाचे साहित्य वाचण्यामागील प्रयोजन याच्या विचारातून किंवा विवेचनातून आपल्याला त्यातील काही विचार स्पष्ट होणार आहे आणि ते आपल्याला समजून घ्यायचे. ठीक आहे, आता तुम्हाला प्रयोजन म्हणजे काय याचा अर्थ एकंदर कळला. हेतू, उद्देश किंवा आपला मानस. वाचक का वाचतो, लेखक का लिहितो, याला आपण प्रयोजन म्हणायचं. आता याच्यामध्ये अजून 2 भाग पडतात, ते आपल्याला समजून घेणं प्राधान्य ठरतं. प्रयोजन आणि परिणाम यातील भेद काय. आता प्रयोजन म्हणजे तुम्हाला तर कळलंच आहे. प्रयोजन म्हणजे लेखक साहित्य का लिहितो, कोणत्या दृष्टीने लिहितो, कुठला विचार करून लिहितो, आणि वाचक का वाचतो. पण जे प्रयोजन ठरून समजा लेखकाने लिहिलं तर त्याच प्रकारचे परिणाम वाचकावरती होतात का. किंवा आता समजा एखादं प्रयोजन ठरवलेलं पण नसल पुस्तक किंवा कविता लिहिताना लेखक किंवा कवीने, पण तरी तशा प्रकारचे काही परिणाम वाचकाच्या मनावरती होतात. मग नक्की प्रयोजन आणि परिणाम यातील नक्की भेद काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घेताना आपण बघूया, प्रयोजन म्हणजे विशिष्ट हेतू ठेवून साहित्य लेखन करणे किंवा वाचकाने विशिष्ट हेतू ठेवून वाचन करणे, याचा आपण अर्थ बघितलाय. आता आपण काय बघूया, परिणामाचा विचार करूया. पण प्रयोजनानुसार परिणाम होईलच असे नाही. म्हणजे एकाच साहित्यकृती अनेकांनी जर वाचली तर प्रत्येक वाचकावर सारखाच परिणाम होईल असं म्हणता येणार नाही. म्हणजे आता काय म्हणता येईल आपल्याला, आपण तुमच्या स्क्रीनवरती दिसत असल्याप्रमाणे आपण विवेचन केलंय. आपल्या कुठल्या पण साहित्यिकाने लिहिलेलं एखादं साहित्य असेल तर त्यांनी एखादं प्रयोजन ठरवलं, म्हणजे हेतू ठेवून त्यांनी लिहिलंय. पण त्या हेतूनुसारच प्रत्येक वाचकावर परिणाम होईल का मुलांनो, तर ते कदाचित होणार नाही, असा सध्या याचा अर्थ आहे. म्हणजे प्रयोजन आणि परिणाम याच्यामध्ये भिन्नता आहे. याचं स्पष्टीकरण करण्यासाठी अजून आपल्याकडे काही मुद्दे आपण त्याच्यावरती विवेचन करू शकतो. म्हणजे जुन्या काळामध्ये जर आपण बघितलं तर हरिभाऊ आपटे यांनी काय केलं, सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. ठीक आहे, तर या कादंबऱ्यांच्या परिणामामुळे काय झालं, सामाजिक सुधारणा होत गेली आणि आपल्या काही त्या काळच्या समकालीन समस्या होत्या त्या सोडवण्यास मदत झालेली दिसते. पण असे परिणाम
म्हणजे झालेली आहे. म्हणजे समजा त्यांनी सामाजिक कादंबऱ्या लिहिल्यामुळं काय झालं, सामाजिक सुधारणा त्या काळामध्ये घडल्या, मग तो एक चांगला परिणाम घडला. पण हरिभाऊ आपटे यांनी त्या काळामध्ये सामाजिक सुधारणा घडाव्या म्हणूनच साहित्य लिहिलं किंवा म्हणूनच कादंबरी लिहिली असं आपण म्हणू शकत नाही. येते लक्षात. म्हणजे कादंबरी लेखन हे त्यांनी त्यांच्या मनाने केलं, नक्की परिणाम काय घडेल हे त्यांना पण परिपूर्ण माहीत नव्हतं. मग सामाजिक आणि राजकीय प्रबोधन घडवणं हा त्यांच्या लेखनाचा पूर्ण प्रयोजन होतं का असं आपण म्हणू शकतो का? तर तसं आपण डायरेक्टली म्हणू शकत नाही. पण त्यातून काय झालंय परिणाम, तर सामाजिक आणि राजकीय सुधारणा 100% घडून आल्या हे आपल्या लक्षात येऊ शकतं. आता दुसरा मुद्दा आहे की समजा गो ब देवल आहे, त्यांनी संगीत शारदा नावाचं नाटक लिहिलं होतं. ठीक आहे. केशव सुतांच्या सामाजिक कविता आहे, किंवा श्रीपाद कृष्ण कोलटकर यांनी सुदाम्याचे पोहे हा विनोदी लेख संग्रह लिहिलेला आहे. याच्याबद्दल जर आपण म्हटलं तर याच्यातून काय केलं गेलंय, तर रूढीग्रस्त समाजाचे दोष दाखवण्याचं काम ह्या साहित्यातून केलं गेलेलं आहे. ठीक आहे. पण तशाच प्रकारचे परिणाम होतील किंवा जे परिणाम झाले म्हणूनच त्यांनी लिहिलं असं आपण म्हणू शकत नाही. आता उदाहरण जर अजून घ्यायचं म्हटलं तर आपण प्रयोजन आणि परिणाम याच्यातील भेद जर कळून घ्यायचा असेल आपल्याला, तर प्रयोजनात विशिष्ट हेतूची कल्पना समाविष्ट झालेली असते. म्हणजे आपण एक विशिष्ट हेतूनेच ते काम करतो. एक ठाम असा निश्चितपणा साहित्यकृतीच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो. परिणामाबाबतीत असा निश्चितपणा आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे आता याचं जर आपल्याला उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एक उदाहरण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. काय की समजा त्या काळामध्ये जर फडके आहे, समजा नासी फडके यांच्या कादंबऱ्या जर कोणी वाचल्या असतील तर त्यांच्या कादंबऱ्यांचा जर परिणाम म्हणजे हेतू ठेवून त्यांनी जे लिहिलं ना, तर परिणाम सगळ्यांवर सारखा व्हायला पाहिजे होता. पण तो सारखा झाला का? नाही झालेला सारखा. म्हणजे प्रत्येक वाचकाच्या मनस्थितीनुसार, त्याच्या समजीनुसार किंवा त्याच्या बाकीच्या वर्तनानुसार किंवा त्याच्या एकंदर आकलनावरती तो परिणाम अवलंबून असतो. म्हणजे सावरकरांची जर कविता आपण वाचली तर त्याच्यामध्ये क्रांतिकारक, देशभक्तीपर असे सगळे संदर्भ आलेले आहे. मग ते सावरकरांच्या कविता वाचून सगळे वाचक क्रांतिकारक, देशभक्त बनले का? नाही. काही जण बनले, काही जण नाही बनले. मग परिणाम सारखा झाला का? नाही झाला. तसे समजा जे काही रशियामधलं साहित्य आहे त्याच्यामध्ये साम्यवाद हा एक ज्याला म्हणतो आपण तो हेतू ठेवून, किंवा साम्यवादाची ज्याला म्हणतो आपण प्रचार आणि प्रसार करणे साम्यवादाचा हा हेतू ठेवून रशियन साहित्य तयार झालेले आहे. पण ते साहित्य वाचणारे सगळे साम्यवादी झाले का? तर झालेले नाही. याचा अर्थ काय की प्रयोजन आणि परिणाम याच्यामध्ये काय तर परिपूर्ण बदल आहे किंवा परिपूर्ण भेद आहे. प्रयोजन म्हणजे काय? लेखक एखादा हेतू, उद्देश ठेवून तो लिहितो किंवा कदाचित लिहित पण नाही. ठीक आहे. पण त्याच्यानुसार वाचकावरती किंवा समाजावरती सगळ्यांवर सारखाच परिणाम होईल असं पण नाही, आणि परिणाम होईलच असं पण नाही. किंवा एखादा परिणाम जर समाजावरती झालेला असेल तर त्या परिणाम व्हावा अशा हेतूने लेखकाने लिहिलेलं पण नसेल. म्हणजे प्रयोजन आणि परिणाम हे व्यक्तिपरत्वे किंवा बाकीच्या कालखंडानुसार किंवा बाकी सगळ्याच गोष्टीनुसार काय याच्यामध्ये थोडा थोडा बदल आपल्याला जाणवतो. आणि प्रयोजन आणि परिणाम हे ज्या प्रयोजनाने लिहिलं, ज्या हेतूने लिहिलं तसाच परिणाम होईल असं कधीच संभवत नाही. याच्यामध्ये बदल होत असतो. म्हणून प्रयोजन आणि परिणाम याच्यामध्ये काय आहे तर परिपूर्ण बदल आहे. हा संदर्भ आपल्या लक्षात इथं येऊ शकतो. ठीक आहे. आपण इथं थांबूया. सर्वांना धन्यवाद.